हिवाळा सुरू झाला की गर्दी होती ती ब्लँकेट, स्वेटर, मफलर या सर्व गोष्टी घेण्यासाठी। आज आपण आलो आहोत ठाणा स्टेशनच्या जवळ असलेल्या या दुकानामध्ये। हे दुकान खूप वर्षापासून इथे आहे। ठाणा स्टेशन वेस्ट टिपटॉप मिठाईवाल्याच्या अपोजिट इंडिया ड्रग हाऊसच्या बाजूला हे दुकान आहे। क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस यासाठी हे दुकान ओळखलं जातं। ठाणा स्टेशनच्या बाजूला आणि पॉकेट फ्रेंडली असल्यामुळे हे दुकान ग्राहकांच्या पसंतीस आलेलं आहे। या दुकानाची एक वेगळीच खासियत आहे, ती आपण आता पाहूयात। आता आपण या दुकानात आलेलो आहोत आणि आता हे काका आपल्याला सगळे इथे माहिती सांगतील किती रुपयाला काय मिळतं ते। 450 किंमत आहे। 450 ची किंमत आहे। आम्ही याला 300 ला विकतो। अच्छा, आणि ही हे ब्लँकेट आहे का? ब्लँकेट आहे। याला 350 सांगतो, 250 रुपये। 350 सांगून 250 रुपयाला, म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात कमी करता। हो। आणि हे मफलरचं कसं आहे? मफलर कितीला आहे? हा 100 लाच आहे। हा 100 ला आहे। हो। आणि हे रेड वाला कुठला पण? हा शॉल आहे। शॉल आहे कधी? आज हा तुम्हाला महाग येणार। अच्छा, हा कितीला आहे? आज मला येणार 550 चे 450 ला। 550 450 ला, म्हणजे तुम्ही प्रत्येक मालावर थोडासा 100 रुपये वगैरे डिस्काउंट भेटेल। आणि अजून काय काय आपल्याकडे? हे आहे ब्लँकेट आहे। ब्लँकेट आहे ते, हे 550 ला आहे। हे 300 पर्यंत सोडू। 550 ला आहे पण 300 रुपये देऊ शकतो। आणि याच्यात व्हरायटी किती आहेत? व्हरायटी एक हा एकच आहे। हा आहे आणि हा आहे, हा पण आहे। हे सगळे व्हरायटी आहेत? हा व्हरायटी। हे सगळे 350 वाले आहेत? वेगळे वेगळे भाव। अच्छा, 100 ला आहे। अच्छा, प्रत्येकाचे वेगवेगळे भाव आहेत। हा 150 ला आहे भाव, हा 100 ला आहे। अच्छा। आणि आता थंडी तर खूप आलेली आहे, तर जॅकेट्स वगैरे, स्वेटर वगैरे, जॅकेट स्वेटर याचं कसं? याचं 1200 रुपये सांगतो आम्ही। अरे 800 पर्यंत 1200 पर्यंत सांगता आणि 800 तुम्ही चांगली क्वालिटी बोलत आहे। अच्छा, याची क्वालिटी घेतली तशी क्वालिटीनुसार सगळं इथे मिळतं आपल्याला। 30 वाली पण आहे, 250 वाली पण आहे। आणि याच्यात व्हरायटी पण आहे का? हो, हे सगळे लेडीज स्वेटर हो, आहेत? लेडीज। आणि जेंट्स साठी? जेंट्स साठी आहे ना, हा 850 ची आहे। 850 ला आहे। आणि फायनल प्राइस काय असेल? हा तुम्हाला येणार 600 पर्यंत। 600 पर्यंत येणार। तुम्ही आता मला एक सांगा की प्राइस तुम्ही वेगळी सांगता आणि नंतर फायनल प्राइस वेगळी, असं का करता? तुम्ही हे करायला लागले बार्गेनिंग करतात, त्यामुळे ते करावे लागेल। करायला पण खूप वर्षापासून पाहतो मी इथे की इथे खूप स्वस्तामध्ये मिळतात, म्हणजे इतर ठिकाणापेक्षा स्वस्तामध्ये मिळतात आणि स्टेशनच्या अगदी जवळ आहे। कस्टमरला सांगायला, कस्टमरला तसं सांगावं लागतं। कस्टमर फायनल बोलून देणार नाही। हो, अशी आहे। आता तुमच्या समोर बघितले ते होतच थोडंफार बार्गेनिंग सांगा लागतं। आणि या कशा वस्तू सिजनल असतात, त्याच्यामुळे थोडंफार बार्गेनिंग आणि या गोष्टी होतातच आपल्याकडे। आपण पाहतो इथे खूप मोठ्या प्रमाणात व्हरायटी आहे, प्रत्येकाचा वेगवेगळा भाव असणार आहे। डबल असं आहे। तर अजून काय काय व्हरायटी आपल्याकडे? ब्लँकेट आहे, स्वेटर आहे, नॅपकिन आहे। नॅपकिन जरा उशा आहेत। अच्छा, हे चादरी आहेत, हे सोलापुरी चादरी आहे। सोलापूर चादरी या किती पर्यंत मिळतात आपल्या इथे? ही 250 ला आहे, 550 ला आहे। हे तुम्हाला 350 पर्यंत भेटतात। अच्छा, हो। आता ही चादर आहे, ही सोलापुरी चादर आहे का? हो, त्यामध्ये हा पण 450 सांगतो, 250 ला 350 सांगतो, 200 ला। म्हणजे जवळजवळ तुम्ही होलसेल मध्ये। अजून दुसरं इथे विशेष काय आहे दादा? ब्लँकेट आहे, चादर आहे, बेडशीट आहे। आपण बेडशीट किती पासून सुरुवात आहे आपल्याकडे? ते एक 250 ला आहे आणि एक 550 ला आहे। डबल घेतलेला हा, डबल 550, डबलची 550, सिंगल घेतलेला 250। पाहिलत ना काय आहे खासियत? भाव जरा जास्त सांगून कमी किमतीत विकणं, कारण कस्टमर प्रत्येक ठिकाणी बार्गेनिंग करतं आणि बार्गेनिंग करून कमी किमतीत मिळालं की ग्राहकही खुश होतो। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा आणि आपलं चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।